Standard First, Subject Mathematics, Chapter number 40, Long Short. Long Short. Students, आज आपण लांब म्हणजेच लॉंग आणि आखूड म्हणजेच शॉर्ट हे नक्की काय असतं ते समजून घेऊ. लॉंग मीन्स मोर लेंथ म्हणजे जास्त लांबीचे, मोठे. अँड शॉर्ट मीन्स स्मॉल इन लेंथ म्हणजे तोकडे, छोटे. Now see, I have a long stick in my right hand and a short stick in my left hand. म्हणजेच माझ्या राईट हँडमधील स्टिक लॉंग आहे and left हँडमधील स्टिक शॉर्ट आहे. Is this clear, students? Yes, ma'am. Well, now let's see more pictures. See in this picture, two scales are given. One scale is long and one scale is short. Can you tell me which scale is short? यातील आखूड मोजपट्टी कोणती आहे आणि जी शॉर्ट आहे तिच्या साईडला सर्कल काढा. मॅम, या दोन्हीपैकी सेकंड स्केल स्मॉल आहे, म्हणजेच ती स्केल शॉर्ट आहे. त्या स्केलला मी सर्कल करतो. व्हेरी गुड. नाव लुक ॲट दिस पिक्चर. देर आर टू ब्रूम्स इन दिस पिक्चर. वन ऑफ दीज ब्रूम इज लॉंग अँड वन ब्रूम इज शॉर्ट. यातील लॉंग ब्रूम भोवती सर्कल करा पाहू. मॅम, ही ब्रूम लॉंग दिसते आहे. त्या ब्रूमला मी सर्कल करते. गुड. नाउ लुक ॲट दिस टू थ्रेड्स. विच थ्रेड इज लॉंग? हे दोन दोऱ्याचे तुकडे आहेत. त्यातील कोणता तुकडा लांब आहे? मॅम, दिस थ्रेड इज लॉंग. एक्सलंट स्टुडंट्स. आता पहा, लेंथनुसार आपल्याला वस्तू इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये लावायच्या आहेत. ते कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते. आय विल शो यू सम पिक्चर्स. त्यांची ऑर्डर तुम्ही लावून दाखवा. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे छोट्यापासून सुरुवात करायची अँड इन्क्रीजिंग लेंथनुसार नंबर देत जायचे. विच इज द शॉर्ट पेन्सिल? सर्वात स्मॉल पेन्सिल कोणती आहे? मॅम, ही. म्हणून हिला फर्स्ट पोझिशन द्यायची. त्याहून लॉंग कोणती आहे? मॅम, शेवटची. म्हणून तिला सेकंड पोझिशन द्यायची. त्याहून लॉंग कोणती? तिला थर्ड पोझिशन अँड सर्वात लॉंग पेन्सिलला फोर्थ पोझिशन द्यायची. अंडरस्टूड? येस मॅम. कॅन यू डू द नेक्स्ट ऑर्डर? या चित्रात 4 सेफ्टी पिन दिल्या आहेत. त्यांची ऑर्डर लावा पाहू. हू कॅन डू इट? मॅम, मी लावू? सगळ्यात शॉर्ट पेनला फर्स्ट नंबर. त्याच्या वरच्या पेनला सेकंड पोझिशन. चित्रातील शेवटची पेन तिच्याहून मोठी म्हणून तिला थर्ड पोझिशन. अँड फर्स्ट पेन सर्वात लॉंग म्हणून तिला फोर्थ पोझिशन. व्हेरी नाईस. नाउ लुक ॲट दिस नेक्स्ट पिक्चर. 3 brushes आर गिवन इन दिस पिक्चर. या चित्रात 3 ब्रश दिले आहेत. यांचे इन्क्रीजिंग ऑर्डर लावा बरं. मॅम, इथे मधला पिंक ब्रश सर्वात शॉर्ट आहे. त्याला फर्स्ट पोझिशन देऊ. हा ब्लू ब्रश त्याहून लॉंग आहे म्हणून त्याला सेकंड पोझिशन देऊ. अँड ग्रीन ब्रश सर्वात लॉंग आहे म्हणून त्याला थर्ड पोझिशन देऊ. व्हेरी गुड. मग आता हे लास्ट एक्झाम्पल सांगा पाहू. यामध्ये कोणती माळ लॉंग आहे अँड कोणती माळ शॉर्ट आहे? माळांची इन्क्रीजिंग ऑर्डर लावा पाहू. इन्क्रीजिंग ऑर्डरसाठी लहानापासून सुरुवात करायची हे आता तुम्हाला कळले आहेच. येस मॅम, मी सांगू? सर्वात शेवटची माळ अगदी शॉर्ट आहे. तिला फर्स्ट पोझिशन द्यायची. नंतर 4 बीड्सची माळ तिच्याहून थोडी मोठी आहे. तिला सेकंड पोझिशन. चित्रातील फर्स्ट माळ तिच्याहून मोठी आहे. तिला थर्ड पोझिशन. आणि ही उरलेली माळ फोर्थ पोझिशनची. वेल डन. Now you know long and short very well, right? Yes, ma'am. मग क्लासरूममध्ये पाहून मला सांगा बरं, लॉंग अँड शॉर्ट कशाला म्हणता येईल? मॅम, गर्ल्सचे हेअर लॉंग असतात आणि बॉईजचे हेअर शॉर्ट असतात. व्हेरी गुड.